नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती तसेच ज्या काही भरत्या आता होणार आहेत त्या सर्व भरत्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। आपण सर्व प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, देशाचे 53वे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत? कोण असणार आहेत तर बघा, ऑप्शन सी न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे देशाचे 53वे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत। पुढील प्रश्न आहे, देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कोठे उभारली जाणार आहे? कुठे उभारली जाणार आहे तर वाढवण बंदर। ठीक आहे, वाढवण बंदर या ठिकाणी देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत उभारली जाणार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झालेला आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन डी इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? उत्तर असणार आहे 9व्या। ठीक आहे, वन क्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे। पुढील प्रश्न, फाइड बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 भारतात कोठे आयोजित केला जाणार आहे? कोठे आयोजित केला जाणार आहे? गोवा। ठीक आहे, पर्याय क्रमांक गोवा या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। पुढील प्रश्न आहे, 64वा ITBP रायझिंग किंवा रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 24 ऑक्टोबर। ठीक आहे, या दिवशी 64वा ITBP रेझिंग डे साजरा करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न आहे, बर्जिश देसाईच्या मोदी मिशन पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? कोणाच्या करण्यात आलेले आहे? आचार्य देवव्रत ऑप्शन ए यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत कोणाची निवड करण्यात आलेली आहे? कोणाची करण्यात आलेली आहे? भारत। ठीक आहे, आपल्या भारताची निवड करण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये। त्यानंतरचा प्रश्न आहे, 2025 MLS गोल्डन बूट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? कोणी जिंकलेला आहे तर बघा, लिओनेल मेस्सी। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए लिओनेल मेस्सी याने 2025चा MLS गोल्डन बूट जिंकलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, पोलीस स्मृती दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबरला दरवर्षी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो। त्यानंतर प्रश्न आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025 कोणत्या फोटोला मिळालेला आहे? कोणत्या फोटोला तर घोस्ट टाउन विजिटर। ठीक आहे, घोस्ट टाउन विजिटर या फोटोला हा पुरस्कार मिळालेला आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार 2025। त्यानंतरचा प्रश्न, जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? कोण बनलेल्या आहेत तर सनाई ताकाइची। ठीक आहे, सनाई ताकाइची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? कितव्या स्थानावर आहे तर याच्यामध्ये 102व्या। ठीक आहे, 102 नंबरच्या स्थानावर आहे आपला भारत जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये 102। त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची तर बघा, शांता रंगास्वामी। ठीक आहे, शांता रंगास्वामी यांची भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न, जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी तिसरी भारतीय खेळाडू कोण? तर कोण आहे मित्रांनो? तन्वी शर्मा। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी तन्वी शर्मा ही जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025 विजेता कोण ठरलेला आहे? कोण ठरलेला आहे तर मोरोक्को। ऑप्शन सी मोरोक्को हा अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025चा विजेता ठरलेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, BSF एअर विंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनलेल्या आहेत? कोण बनलेल्या आहेत मित्रांनो तर भावना चौधरी। ऑप्शन बी भावना चौधरी या BSF एअर विंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनलेल्या आहेत। त्यानंतर प्रश्न आहे, पहिला INROKN म्हणजेच INROKN युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? कोणत्या तर
भारत व दक्षिण कोरिया, ठीक आहे, भारत व दक्षिण कोरिया हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. यांच्या दरम्यान INROKN हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी, ठीक, तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम स्थापन करण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चर्चेत असणारी ड्युरांड रेषा कोणत्या दोन देशामध्ये आहे? तर अफगाणिस्तान व पाकिस्तान, ठीक आहे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये असणारी रेषा आहे ड्युरांड रेषा, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 85वा, ठीक आहे, 85वा आहे आपल्या भारताचा क्रमांक हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर 13 पदके जिंकलेली आहेत. 13 पदके 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताने 13 पदके जिंकले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंद्रजित नाईक उत्तर असणार आहे. इंद्रजित नाईक यांची गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताच्या पहिल्या DNA आधारित हत्ती जनगणनेनुसार सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर बघा उत्तर असणार आहे कर्नाटक, ठीक आहे, कर्नाटक या राज्यामध्ये DNA आधारित हत्ती जनगणनेनुसार सर्वाधिक हत्ती आहेत भारताच्या राज्यांपैकी. त्यानंतर प्रश्न आहे, गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब कोठे उभारणार आहे? कोठे उभारणार आहे? तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली या ठिकाणी गुगल पहिलं आर्टिफिशियल AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब उभारणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 70व्या फिल्मफेअर अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर लापता लेडीज, ठीक आहे, ऑप्शन सी लापता लेडीज हा 70व्या फिल्मफेअर अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. पुढील प्रश्न, ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणाऱ्या जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? कोणता? तर बघा मालदीव, ठीक आहे, मालदीव हा ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र कोणते आहे? कोणते आहे? बघा मैत्री-2, ठीक आहे, मैत्री-2 हे जे संशोधन केंद्र आहे ते भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र आहे, मैत्री-2. त्यानंतर प्रश्न आहे, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने कोणत्या शहराची शिफारस केलेली आहे? तर आपल्या गुजरातमधील अहमदाबाद या शहराची शिफारस केलेली आहे 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी, ठीक आहे. या स्पर्धा भारतात अहमदाबादमध्ये होणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, चौथा ऑस्ट्रा हिंद 2025 संयुक्त लष्करी युद्ध सराव कोठे आयोजित केला आहे? कोठे आयोजित केलेला आहे? तर बघा पर्थ ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे, चौथा ऑस्ट्रा हिंद सराव, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 23 मुलांचा बळी घेणाऱ्या कोणत्या कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आलेला आहे? कोणत्या कंपनीचा रद्द करण्यात आलेला आहे? तर बघा श्रेसन फार्मास्युटिकल्स, ठीक आहे, श्रेसन फार्मास्युटिकल्स या कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे कारण तिच्या सिरपमुळे 23 मुलांचा बळी गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यास दिला जाणारा IUCN पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? कोणास? तर सोनाली घोष, डॉक्टर सोनाली घोष यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मंजूर केलेली आहे? तर कर्नाटक राज्य सरकारने बघा 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मंजूर केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी केव्हापासून दिल्लीमध्ये एअर टॅक्सी सुरू होणार आहे? केव्हापासून होणार आहे? तर बघा 2028 पासून दिल्लीमध्ये एअर टॅक्सी सुरू होणार आहे. पुढील प्रश्न, 30वी राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2025 कोणी जिंकलेली आहे? कोणी जिंकलेली आहे? तर मणिपूर या राज्याने जिंकलेली आहे 30वी राजमाता जिजाबाई ट्रॉफी, ठीक आहे, 2025 मणिपूरने जिंकली आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत? कोणत्या ठिकाणी? तर बघा
स्कॉटलँड, ठीक आहे. ऑप्शन डी ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 आयोजित केल्या जाणार आहेत 2030च्या आपल्या भारतामध्ये. महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण कोठे आढळला आहे तर धुळे, ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रात धुळे या ठिकाणी मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. त्यानंतर प्रश्न AI असिस्टंटला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी कोण ठरलेली आहे तर बघा दीपिका पादुकोण ही AI असिस्टंटला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरलेली आहे. त्यानंतर प्रश्न 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरलेला आहे? कितवा? 5वा, ठीक आहे. 5वा फलंदाज ठरलेला आहे 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा, ठीक आहे, रोहित शर्मा. त्यानंतर प्रश्न आहे भारताची पहिली अत्याधुनिक इलेक्ट्रिक युद्धनौका भारतासोबत कोणती कंपनी बनवणार आहे? कोणती कंपनी? तर रोल्स रॉयस, ठीक आहे. एक प्रतिष्ठित कार कंपनी ही रोल्स रॉयस ही भारताची पहिली अत्याधुनिक इलेक्ट्रिक युद्धनौका बनवणार आहे भारतासोबत मिळून, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे 7वे केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? कुठे? अयोध्या या ठिकाणी, ठीक आहे. भारतातील राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे 7वे केंद्र अयोध्या येथे उभे केले जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर 23वा, ठीक आहे. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 23वा. पुढील प्रश्न समुद्रशक्ती नौदल युद्ध अभ्यास 2025 कोणत्या 2 देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? कोणत्या? तर भारत आणि इंडोनेशिया, ठीक आहे. ऑप्शन बी भारत आणि इंडोनेशिया उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पंकज धीर यांचं निधन झाले त्यांनी महाभारतात कोणती भूमिका बजावली होती? कोणती भूमिका बजावली होती? तर कर्णाची, ठीक आहे. कर्णाची भूमिका त्यांनी बजावली होती. त्यानंतर प्रश्न आहे गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? गुजरातच्या विचारलेले आहे तर हर्ष संघवी, ठीक आहे, यांची गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले असून त्यांचा मतदारसंघ कोणता आहे? कोणता आहे त्यांचा मतदारसंघ? तर राहुरी, ठीक आहे. राहुरी ऑप्शन बी उत्तर असणार आहे. हा शिवाजीराव कर्डिले यांचा मतदारसंघ आहे. त्यानंतरचा प्रश्न फिक्कीने कोणाची 2025-26 साठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे? कोणाची? तर अनंत गोयंका या ठिकाणी उत्तर असणार आहे. अनंत गोयंका यांची फिक्कीने 2025-26 साठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नुकतंच माओवादी कमांडर भूपतीसह एकूण किती माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे? किती? तर 61, ठीक आहे. 61 या ठिकाणी माओवादी कमांडर भूपतीसह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सुलतान ऑफ जोहर कप 2025 कोणी जिंकलेला आहे? कोणी जिंकलेला आहे? ऑस्ट्रेलिया. सुलतान ऑफ जोहर कप हा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे 2025चा. त्यानंतर प्रश्न आहे नीरज चोप्राला भारतीय लष्करातील कोणते पद बहाल करण्यात आलेले आहे? नीरज चोप्राला या ठिकाणी लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आलेले आहे भारतीय लष्करातील, ठीक आहे. नीरज चोप्राला लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारणार आहेत. पुढील प्रश्न आहे तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योती वेन्नमने कोणते पदक जिंकले आहे? ठीक आहे. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये ज्योती वेन्नमने कोणते पदक जिंकलेले आहे? तर कांस्य पदक, ठीक आहे. कांस्य पदक जिंकलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे फिफा विश्वचषकासाठी कोणता देश प्रथमच पात्र ठरलेला आहे? कोणता? तर कॅप व्हर्डे हा जो देश आहे तो फिफा विश्वचषकासाठी पहिल्यांदा पात्र ठरलेला आहे. पुढील प्रश्न 8000 उंचीची 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक कोण ठरलेला आहे? 8000 उंचीची 9 शिखरे सर करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे बघा भरत थम्मीनेनी, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन IUCNचे 90वे राज्य कोणते बनलेले आहे? 90वे राज्य कोणते बनलेले आहे? तर बघा ऑप्शन डी तवालू हे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धनचे 90वे राज्य किंवा मेंबर बनलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे दुसरा वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट कोठे आयोजित केले जाणार आहे? कोठे आयोजित केले जाणार आहे? तर कतार, ठीक आहे. दोहा कतार या ठिकाणी दुसरे वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट आयोजित केले जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आशियातील
सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शक कोठे आयोजित करण्यात आले होते? आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शक बघा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. पुढील प्रश्न, 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोठे केले जाणार आहे? 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी. ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे बघा राजस्थान, ऑप्शन डी या ठिकाणी 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे 2025चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जिमेक्स नौदल सराव 2025 कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जाणार आहे? कोणत्या? भारत आणि जपान. ठीक आहे, भारत आणि जपान उत्तर असणार आहे. या दोघांमध्ये जिमेक्स नौदल सराव 2025 होणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 1950 सालची गुलामीची कफाला प्रथा कोणत्या देशाने बंद केलेली आहे? कोणत्या देशाने बंद केलेली आहे? तर सौदी अरेबिया या देशाने 1950 सालची गुलामीची कफाला प्रथा बंद केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण आहे? ठीक आहे, तृतीयपंथी कोण आहे? तर बघा अक्काई पद्मशाली. ठीक आहे, अक्काई पद्मशाली ही सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर ठरलेली आहे. इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता आहे? ठीक आहे, इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील कोणता देश ठरलेला आहे पहिला? तर उत्तर असणार आहे बघा उरुग्वे. ठीक आहे, उरुग्वे हा या ठिकाणी लॅटिन अमेरिकेतील पहिला देश आहे ज्याने इच्छामरण कायदेशीर केले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, RBIचे नवे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? RBIचे कार्यकारी संचालक. ठीक आहे, कार्यकारी संचालक याचं उत्तर असणार आहे सोनाली सेन गुप्ता. ठीक आहे, ऑप्शन सी यांची नियुक्ती करण्यात आली आहे RBIचे नवे कार्यकारी संचालक म्हणून. त्यानंतर प्रश्न आहे, वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज कोण बनलेला आहे? तर रोहित शर्मा. ठीक आहे, रोहित शर्मा हा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरलेला आहे. पुढील प्रश्न, ग्लोबल फायनान्सनुसार आशियातील सर्वात सुरक्षित बँक कोणती ठरलेली आहे? याचं उत्तर असणार आहे बघा DBS बँक. ठीक आहे, DBS बँक. त्यानंतर प्रश्न आहे, ब्रिटिश अकादमी पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? ब्रिटिश अकादमी पुरस्कार हा सुनील अमृत यांना प्रदान करण्यात आलेला आहे 2025 साठी. त्यानंतरचा प्रश्न आहे, 47वी एशियन शिखर परिषद 2025 कोठे आयोजित केली जाणार आहे? कोठे? तर बघा क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी. ठीक आहे, क्वालालंपूर या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारा पेंगोंग तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? तर लडाख. ठीक आहे, लडाख या ठिकाणी आहे हा पेंगोंग तलाव. त्यानंतर प्रश्न, बाल साहित्यिकांसाठी बुकर पुरस्कार कोणत्या वर्षी दिला जाणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे 2027. ठीक आहे, 2027 पासून बाल साहित्यिकांसाठी बुकर पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशियाई युवा खेळ 2025 मध्ये भारताने कबड्डीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? कोणते पदक जिंकलेले आहे? तर सुवर्ण पदक. ठीक आहे, सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेले आहे आशियाई युवा खेळ 2025 मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच पियुष पांडे यांचं निधन झालं ते खालीलपैकी कोण होते? तर जाहिरात विशेषज्ञ होते. ठीक आहे, जाहिरात विशेषज्ञ होते पियुष पांडे. त्यानंतरचा प्रश्न, नुकतंच कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र दिवस साजरा करण्यात आला? कोणत्या दिवशी? 24 ऑक्टोबरला बघा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र दिन साजरा करण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे, ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर असणार आहे पर्याय डी. पर्याय अ व ब दोन्ही म्हणजेच डॉक्टर शब्बीर हसन आणि उस्ताद इगोर एवाड या दोघांना ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 72 करंट अफेअर्स पाहिलेले आहेत जे येणाऱ्या प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या आजच्या व्हिडिओपैकी 5 प्रश्न, ठीक आहे, 5 प्रश्न तुम्हाला प्रत्येक भरतीत पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणती भरती असो त्यामध्ये 5 प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये रिपीट होतील पोलीस भरतीत, हे तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे.